बीडच्या माजलगाव तालुक्यातील लौळ गावात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. किरकोळ 1200 रुपयांच्या वादातून ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचे अपहरण केलं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या राजाराम सिरसाट या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली. 1200 रुपयांसाठी ऊसतोड कामगाराचे मुकादमाने अपहरण केल्याची माहिती मिळताच सालगड्याला वाचवण्यासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसाट यांना ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसाट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसाट यांचा शेतगडी विश्वनाथ पंडितचे ऊसतोड मुकादम शेख राजू शेख बाबू राहणार मंजरत तालुका माजलगाव जिल्हा बीड याचे 1200 रुपये देणे होते. 1200 रुपयांसाठी या मुकादमाने व त्याच्या साथीदारांनी शेतगड्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतमालक राजाराम सिरसाट यांना फोन करून मारहाण होत असल्याची माहिती दिली. याची माहिती मिळताच सेवानिवृत्त राजाराम सिरसाट यांनी संबंधित मुकादमाकडे फोनवरून विचारणा केली. तेव्हा त्यांनी 1.5 लाख रुपये द्या आणि शेतगड्याला घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे राजाराम सिरसाट यांनी 1.5 लाख रुपये दिल्यास तुम्ही माझ्या शेतगड्याला सोडणार का असे विचारताच त्यांनी पैसे घेऊन या त्याला सोडतो असे सांगितले. त्यानंतर राजाराम सिरसाट यांनी घरी जाऊन 1.5 लाख रुपये घेतले व मुकादमाने सांगितलेल्या ठिकाणी गेले. यावेळी मुकादम शेख राजू शेख बाबू आणि त्याच्या साथीदारांनी शेतगड्यासह राजाराम सिरसाट यांना मारहाण केली. या मारहाणीत राजाराम सिरसाट गंभीर जखमी झाले. या गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसाट यांना जबरदस्ती मोटारसायकलवर बसवून माजलगाव तालुक्यातील ढोरगाव आणि लौळ शिवारातील घनदाट असलेल्या जंगलात घेऊन जाऊन पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. लाठ्या, काठ्या, धारदार शस्त्र, अगदी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर 1.5 लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका करून अमानुष वर्तनही करण्यात आलं. याची माहिती मिळताच सिरसाट यांचा मुलगा त्या ठिकाणी आला. मुलगा पोहोचताच आरोपी पळाले. मात्र एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं. गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसाट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ पैशासाठी झालेली ही क्रूर घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.